बॉलवर तुषार घरत. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लेंथवर होता, थोडस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल प्रणयने दिलाय आणि दुसरी धाव. स्वतः कॉलवर आत्मविश्वास होता आणि अतिशय वेगामध्ये. मागील मॅच मध्ये देखील हे पाहायला मिळालं. या दोघांनी मोठे फटके तर खेळले, परंतु एकेरी दुहेरी धावा देखील अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या. विशेष म्हणजे तुषार यांच्या फटक्यावर 2-2 धावा प्रणय यांनी घेतल्या, हे तेवढंच महत्वाचं आहे. आपल्या धावसंख्येबरोबर आपल्या सहकार्याच्या धावा देखील वाढल्या पाहिजेत, किंबहुना संघाच्या धावसंख्या वाढल्या पाहिजेत, यासाठीचे प्रयत्न देखील करणं गरजेचं असतं. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, सगळ्यांनी चांगलं खेळलं तरच मॅच जिंकल्या जातात. ऑप्टमच्या बाहेर वेगात फुलर लेन चेंडू होता. जयवंत पाटील सर आणि अमित गायकवाड सर गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये. 70-70 ची टीम देखील खूप चांगलं काम करते. पंचांचे प्रसाद राजाध्यक्ष सर असतील, शशी साटम सर असतील, संजय सावंत सर असतील, खूप चांगलं काम करतायत. शहजाद शेख सर असतील, हरीश पंड्या सर असतील, या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने समालोचन करतायत. आयोजक जर पाहिलं तर या स्पर्धेचे नंदू पाटील, सचिन कदम यांचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. यावेळी अगदी खोलवर ब्लॉक मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर होता. मनगटाच्या साह्याने या बॉलला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. तिकडे एक रन जरूर मिळेल आणि स्कोर जर पाहिला तर 1 रनने पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 3 वर जाताना पाहायला मिळते. सिक्सर सुप्रीमो बॉलचे सर्व प्रवर्तक आज 4 विविध रंगाचे बॉल देखील प्रोड्यूस करताना पाहायला मिळत आहेत. रबर बॉलचे सेट एंटरप्राइजेसचे या ठिकाणी स्वतः केतनभाई सेठ यांचं देखील आगमन होत आहे. नवीन नाविन्य सिक्सर बॉल मध्ये आणताना लॉन्च करताना पाहायला मिळत आहेत. सचिन सेठ यावेळेला स्कोर जर पाहिला तर आता चला मॅच सुरू करा. अर्णव स्पोर्ट्स विक्रोळी एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला शौर्य अर्चित ठाणे यांच्यातील मॅच आपण पाहतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आयोजन कमिटीचा निर्णय या ठिकाणी कळवला जातोय. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी स्कोर जर पाहिला तर 5 झालाय. पहिले षटक मार्गस्थ सचिन सेठ आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ब्लॉक मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न. सचिन सेठ मागील मॅच मध्ये देखील 2 परफेक्ट यॉर्कर त्यांच्याकडून टाकले गेले होते. उंच पुरे गोलंदाज आहेत आणि यॉर्कर पेश करण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या षटकात दबाव निर्माण केलाय. हो आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. सचिन सेठ जबरदस्त गोलंदाजी. पहिली ओव्हर संपली आहे, विकेट जरी नाही मिळाली आहे, धावा केवळ 6 खर्च केलेले आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 6. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी. या अगोदर देखील जर पाहिलं तर कुडूस संघाने पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती, परंतु तदनंतर रन आल्या होत्या. 70-70 स्पोर्ट्स लाईव्ह वर आपण ही मॅच पाहतोय. तारीफ सय्यद, विपुल पंडुलकर आणि त्यांची टीम. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. गोलंदाजीसाठी बॉबी.
बॉबी गोलंदाजीसाठी येतात. मागील मॅच मध्ये बॉबी यांनी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली होती. यावेळेला जर पाहिलं तर प्रणय पुन्हा एकदा पुल करतायत. मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त पुल करताना पाहायला मिळाले. स्कोर जर पाहिलं तर एका धावेने पुढे जाईल. धावांसाठीचा संघर्ष सुरू आहे. एका बाजूला अर्णव स्पोर्ट्स विक्रोळी आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे शौर्य अर्चित ठाणे. प्रणय घरत, तुषार घरत यांना आपण पाहतोय. वेदांत वाडा संघाने ज्यावेळेला सुप्रीमो चषक जिंकला होता ही नावं जलीश शेख यांच्या जोडीने पहिला मिळाली होती. पुलचा फटका तुषार घरतच्या बॅट मधून लांबच लांबवर षटकार षटकार षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 13 वर जाईल ही धावसंख्या. 13 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळते. दुसरी ओव्हर सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले नव्हते. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र त्या रन वाढवायचे. तुषार घरत यांच्याकडून मात्र रणनीती आता बनवली जाते. आक्रमण केलं गेलं. सिक्सरच्या बॉलने सिक्सर मारला जातोय. ऑप्शनच्या बाहेरून बॉल वळवलाय आता आणि जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. अशा प्रकारच्या चेंडूसाठी फुटवर्क असणं गरजेचं आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगला फटका त्यांना पाहायला मिळतोय. तुषार घरत मागील मॅच मध्ये प्रणय घरत आणि यावेळेला त्या मॅच मध्ये तुषार घरत जबरदस्त फलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवतायत. येतोय चौकार. या स्पर्धेमध्ये सिक्सरच्या बॉलने पहिल्या दिवशी जर पाहिलं तर तब्बल 56 षटकार गेले. दुसऱ्या दिवसात जर पाहिलं तर सिक्सरच्या बॉलने 49 षटकार गेले. म्हणजे पहिल्या 2 दिवसामध्ये 105 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. सिक्सर पहिल्या दिवशी 25 चौकार, दुसऱ्या दिवशी 29 चौकार. यावेळेला आणखीन एक आक्रमक फटका. वा तुषार जबरदस्त फलंदाजी, हुशार फलंदाजी तुषारच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. एक मोठं नाव आहे पालघर जिल्ह्यातील. तुषार घरत, प्रणय घरत दोघांकडूनही आक्रमण केली जात आहेत आणि मोठी फटके लगावले जात आहेत. पहिल्या 2 दिवसात 109 विकेटही गेल्या. म्हणजे सिक्सरच्या बॉलवर केवळ सिक्सच मारले जातात असं नाहीये. तो गोलंदाजांना देखील सहाय्यता मिळताना पाहायला मिळते. कालच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य पाहायला मिळालं हरीश सर. षटकार 49, चौकार 29 आणि विकेट 59. यावेळेला कधी बॉबी कधी तुषार असा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. स्कोर जर पाहिला तर 23 वर आपण पाहतोय. दुसरी ओव्हर संपलेली आहे. पहिल्या षटकात केवळ 6 धावा होत्या, परंतु या षटकात तब्बल धावा येताना पाहायला मिळाल्यात 17 आणि बिनबाद 23 धावा धावफलकावर. सेव्हन्टी लाईव्हची टीम आमच्या बरोबरीने आहे. अश्विन गोपाळे कॅमेरामन, त्याचबरोबर मनोज सोलंकी कॅमेरा म्हणून कामगिरी पाहत आहेत. ओमकार सावंत टेक्निशियन, त्याचबरोबर जर पाहिलं तर सचिन कानसे एडिटर, त्याचबरोबरीने आशिष मोरे टेक्निशियन म्हणून कामगिरी पाहत आहेत. त्या सर्वांचे देखील आम्ही आभारी आहोत. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 ओव्हर झाले आहेत. पहिल्या 2 ओव्हरचा लेखाजोखा घ्यायचा झाला तर 23 धावा. पहिल्या षटक जर पाहिलं तर ते अर्णव स्पोर्ट्स विक्रोळीच्या बाजूने गेलं आणि दुसरं षटक जर पाहिलं तर शौर्य अर्चित ठाणे संघाच्या बाजूने गेलंय. अशी मॅच मात्र पुढे निघाली आहे. आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत कैलाश. गोलंदाजीसाठी तर कैलाश पोरजी, नानसरगावचे एक दिग्गज खेळाडू आहेत. या बॉलला थोडस कमी गतीने बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने ढकललं जात आहे. एक धाव तिकडे. सचिन सावंत आले. चेंडूची फेकी सचिन सावंत यांच्याकडून, परंतु तोपर्यंत प्रणय घरत, तुषार घरत आपापल्या घरात पोहोचतात. स्कोर जर पाहिला तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल आणि जाऊन पोहोचेल मात्र 25 वर. या दोघांनी रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली ठेवली आहे. एकमेकांवरचा विश्वास खूप चांगला आहे. सुशील सर्वोदे, सुशील सोनावणे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्णव स्पोर्टचे सर्वे सर्वा
हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळताना देखील पाहायला मिळाला, कमी गतीने होता, व्हेरिएशन केलं आणि त्याचमुळे मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले. लेग बायच्या स्वरूपातील धाव प्रसाद राजाध्यक्ष कळवत आहेत आणि स्कोर जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळेल तो म्हणजे 1-26 वर. थोडासा लगाम घातलाय या षटकामध्ये पहिल्या काही षटकांच्या दुसऱ्या षटकाच्या तुलनेमध्ये. सुशील सोनवणे इन ऍक्शन पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. बॉबी बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि या दोघांनी दुसरी धाव पुन्हा एकदा धावून काढलेले आहेत. दोघांनी दुहेरी धावसंख्या मागील मॅच मध्ये किती वेळा धावून काढल्या, या मॅच मध्ये किती वेळा धावून काढल्या सांगा. 4 वेळा तर या मॅच मध्ये. मागची मॅच पटकन बघा. यावेळेला पुन्हा स्ट्रोक खेळला जातोय. कॉर्नरच्या दिशेने एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. पहा, या दोघांच्या नावावर आणखी एक विक्रम आहे. या दोघांनी या स्पर्धेमध्ये म्हणजे पहिल्या मॅच मध्ये 7 वेळा दुहेरी धावसंख्या धावून काढली आहे आणि या मॅच मध्ये देखील 5 वेळा दुहेरी धावसंख्या, अशी 12 वेळा 2 धावा, 2 खेळाडू धावलेले आहेत. व्हेरिएशन, परंतु यावेळेला टायमिंग प्रॉपर, फुटवर्क प्रॉपर आणि रिझल्टही प्रॉपर. 6-6-6 षटकार, वा. आणि स्कोर जर पाहिला तर पुढे जाताना पाहिला मिळेल 36 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहे. चांगली पार्टनरशिप. मागील मॅच मध्ये देखील या जोडीने 50 धावांची पार्टनरशिप केली होती आणि या मॅच मध्ये देखील 50 धावांची पार्टनरशिप या दोघांमध्ये होईल का? प्रणय घरत, तुषार घरत, आज पुन्हा एकदा या दोघांच्या फलंदाजीची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वात, रबर बॉल क्रिकेट विश्वात होते. यावेळेला कव्हर्सला अप्रतिम फटका, परंतु तिकडे आहेत फिल्डर आणि पार्टनरशिप. अजय पकडतायत कॅच आणि पार्टनरशिप ब्रेक झाली आहे, परंतु त्या अगोदर तुषार घरत यांची फलंदाजी. या मॅच मध्ये त्यांनी प्रणयला थांबवलं होतं, जसं मागील मॅच मध्ये ते तुटून पडले होते, परंतु या मॅच मध्ये 12 बॉल आणि 29 धावांची खेळी करत असताना सर्वांना प्रभावित केलं. आणि मागील मॅच मध्ये केवळ 1 बॉल खेळायला मिळाला, परंतु तोही षटकारामध्ये मारणारे फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ग्लेन वैथी, संदीप वैथी म्हणजेच ग्लेन, खूप प्रभावित करणारा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग. तुषार घरत 29 धावांची खेळी केली आपल्या टीमसाठी, वाह. टाळ्यांचा गजर होतो त्यांच्यासाठी. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं संपतंय, 36 धावा झाल्या आहेत. आता महत्वाचं हे शेवटचं एक षटक. प्रणय किती चेंडू खेळतील, ग्लेन किती चेंडू खेळतील, किती चेंडू सीमारेषच्या पलीकडे जातील, कारण या संघासाठी जर पाहिलं तर मैदानाच्या बाहेरून व्यवस्थापन राजू साटम म्हणजे लॉईड देखील करताना पाहायला मिळत आहेत. मंगेश शेतात गोलंदाजी करण्यासाठी पाहूयात. मुंबईचे खेळाडू. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली, थोडासा बॉल बाजूला गेला. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु थांबवलाय आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 37 धावांवर शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण पाहत आहोत घोडबंदर चषक. आज या घोडबंदर चषकाचा दिवस क्रमांक तिसरा दिवसातील जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. या क्रीडा स्पर्धेसाठी खूप साऱ्या मान्यवरांचं देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. विशेष म्हणजे काल महेश करकरे या स्पर्धेला एक वेगळी झळहळी प्राप्त करून देऊन गेले. फुलटॉस बॉल बॅटच्या मधोमध येऊ शकला नाहीये, परंतु पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 1 रन तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा ग्लेनचा कॉल आहे आणि 2 धावा मात्र या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत.
धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर जर पाहिलं तर 2 ने पुढे 39 वर जाईल. अर्नो स्पोर्ट्स आपण पाहतोय. अर्नो जो बॅटचा ब्रँड आहे त्याचे प्रवर्तक यष्टीरक्षक आणि या टीमचे कॅप्टन सुशील सोनावणे त्यांच्याच नावाने टीम आपल्याला पाहायला मिळते. अर्नो स्पोर्ट्स. मंगेश ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता. मिगिट करण्याचा प्रयत्न. ग्लेनच्या बॅटमधील फटका होता. बराच काळ हवेत आणि क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर त्या ठिकाणी अप्रतिम कॅच घेतात सचिन सावंत, मॅन फ्रॉम कुर्ला नेहरू नगर. काय जबरदस्त कॅच घेतली आहे. सोपं नाहीये अशा प्रकारच्या कॅचेस घेणं. खूप लांबवरचा प्रवास त्यांनी त्या ठिकाणी केला. ग्लेन पहा ऑप्टमच्या बाहेर अगदी वाईटच्या लाईनचा बॉल उचलला. प्रॉपर टायमिंग नव्हतं झालं परंतु खूप उंची होती. सचिन सावंत त्या ठिकाणी आले आणि एक जबरदस्त कॅच घेतली गेली. वा सचिन वा. अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने अंडरआर्म क्रिकेट देखील ते खेळताना पाहायला मिळतात. स्ट्राईकला रहीम स्ट्राईकवर येताना पाहिला मिळत आहे. स्कोर जर पाहिला तर 39. थोडंसं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न. 3 चेंडूत केवळ 3 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज मंगेश यांनी अर्नो स्पोर्ट्स साठी. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक सचिन सेट तिकडे येत आहेत. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट आणि 2 चांगल्या कॅच पाहायला मिळाला. मागील बॉलवर होते सचिन सावंत. यावेळेला सचिन सेट. असं धावसंख्या 50 कडे वाटचाल करत होती त्याच वेळेला मंगेश यांनी चेंडू हातात घेतलाय आणि धावसंख्येला थोडंसं नियंत्रण तर मिळवलेलं आहे. 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि फलंदाजीसाठी जर पाहिलं तर सचिन कदम दम दाखवावा लागेल. कारण कित्येक वर्ष सचिन कदम यांना देखील SP 11 सारख्या बलाढ्य संघात खेळताना आम्ही पाहतोय. स्वतः शिवशक्ती पाले संघाचं देखील नेतृत्व त्यांनी केलं. चांगलं नावारूपाला त्या संघाला घेऊन देखील आले होते आणि सचिन कदम कासारवडवलीसाठी देखील खेळताना त्यांना आपण पाहतो. बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात या स्पर्धेचे आयोजक नंदू पाटील आणि सचिन कदम ही जोडी आहे. सचिन कदम बॅटिंगसाठी 2 चेंडू 39 धावा धाव फलकावर आहेत. या स्पर्धेमध्ये एकही हॅट्रिक झालेली नाहीये परंतु पहिली हॅट्रिक होईल का. षटकार हॅट्रिक मात्र 3 झालेले आहेत. करण मडवी, निखिल जाधव आणि आज समर्थ कडू असे 3 फलंदाज आहेत ज्यांनी षटकार हॅट्रिक केली आहे आणि परंतु विकेट हॅट्रिक झालेली नाहीये आणि तो प्रयत्न मंगेश करतील परंतु सचिन कदम देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील. कारण 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या 40-45 पर्यंत एक आव्हानात्मक असू शकते कारण 4 ओव्हरची मॅच आहे. यावेळेला सचिन कदम यांच्यासाठी कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. लोअर फुल टॉस बॉल होता. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सचिन कदम आणि प्रणय घरत आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या 41 वर पोहोचते. लोअर फुल टॉस दिशा दिली चेंडूला. पाहिलं आवाक्याच्या बाहेर आहे चेंडू परंतु गॅपमध्ये ढकलून 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. 41.
सचिन कदम बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि एक चांगला फटका मोक्याच्या क्षणी सचिन कदम यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर 6 धावा आपल्या टीमसाठी केल्या. मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आणि धाव संख्या जर पाहिली तर 45 पर्यंत पोहोचली. जिकडनं चांगली फाईट होऊ शकते. 46 धावांचं आव्हान अर्णव स्पोर्ट्स या विक्रोळी या संघाला असणार आहे हर्षित शौर्य ठाणे या टीमच्या विरुद्ध. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर खूप सारे दिग्गज गोलंदाजीमध्ये देखील आम्ही पाहतोय. भरत मेहर यांना मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. संदीप दळवी हे देखील इन ऍक्शन मध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील. तर प्रणय घरत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर तुषार घरत चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या षटकात चांगलं कमबॅक मंगेशने केलं. परंतु सचिन मैदानात गेल्यानंतर सचिन यांनी देखील आपली छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. 45 धावा झाल्यात. 46 धावांची आवश्यकता. घोडबंदर चषक 2022 पावसाळी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेतील या मॅचचा दुसरा डाव जसा सुरू होईल घेऊन जाईल तुम्हाला आवाजाचे जादूगार हरीश पंड्या सर. शुक्रिया चंद्रकांत शेटे. घोड़बंदर चषक 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत है, सुस्वागतम. आज के दिन का एक और मेगा मुकाबला मैच नंबर 6 ऑफ टुडे. हर्षित शौर्य 11 और अर्णव स्पोर्ट्स विक्रोली के बीच में यह मुकाबला चल रहा है और एक बहुत अच्छा टोटल दोनों घरत जिन्होंने कंट्रीब्यूट किया, तुषार घरत और प्रणय घरत. वेदांत वाड़ा ने जब सुप्रीमो चषक जीता था, राकेश प्रभु ने कार जीती थी मैन ऑफ द टूर्नामेंट के रूप में और बहुत जबरदस्त परफॉर्मेंस रहा था. उस साल घर घर में नाम पहुंच गए थे. प्रीतम बारी, कृतेश घरत, तुषार घरत, प्रणय घरत. और ये बड़े खुशी की बात है कि आज कई सालों बाद इनको वापस एक बार हम रबर बॉल क्रिकेट में 40+ में देख रहे हैं. हमारे जलीस भाई को भी आप देख सकते हैं, जलीस शेख. तो इस टूर्नामेंट के लिए हम बहुत बहुत आभारी हैं हमारे तमाम स्पॉन्सर्स. दीपक दत्ता मणेरा जिन्होंने 3 ट्रॉफी स्पॉन्सर की है. राज मणेरा ट्रॉफी और पीने के पानी की उन्होंने स्पॉन्सरशिप की है. वैभव एंटरप्राइजेस जिन्होंने मेमेंटोज स्पॉन्सर किए. 2 दिन के खाने की व्यवस्था है सुशांत संदेश और अभिषेक मुकादम वडौली. मंगेश मात्रे मंडप डेकोरेटर. अमित गोस्वामी जिन्होंने पीने के पानी की व्यवस्था की है कोलशेत. सन्मान्य दीपक पाटिल जी, इनका विशेष आभार. तानाजी पाटिल दोपहर के भोजन की व्यवस्था. सिद्धार्थ ओवलेकर हमारे नगर सेवक. प्रदीप पाटिल उर्फ राजू दादा, इनका भी विशेष आभार. रवि घरत समाज सेवक. डॉक्टर किरण मनेरा और नगर सेविका अर्चना मनेरा कुटुंब, इनका भी बहुत बहुत आभार. इसके अलावा विकास पाटिल, दीपक रामा मात्रे, विलास पाटिल, पिंट्या पाटिल, महेश करकरे, श्रीकांत भोयर जिन्होंने ग्राउंड की व्यवस्था की है, उनका विशेष आभार. मुकेश टोमरे, उमेश शिंदे जिन्होंने लाइट की व्यवस्था की है. विजेंद्र गोंधले, अमर मणेरा, योगेश पाटिल, महेश चौधरी, हरीश मात्रे, मेघनाथ गरत, मेघा गोंधले, गणेश मणेरा, रत्नाकर मडवी, नीलेश पाटिल, मनोज पाटिल, रमेश पाटिल, लीलाधर मणेरा, नारायण पाटिल, शशिकांत पाटिल, दैवत पाटिल, इंद्रपाल जी, नीलकंठ भोयर, जीजा मैच टाइम स्पोर्ट्स, इनका विशेष आभार. फोर्स स्पोर्ट्स का विशेष आभार. शेंडोबा 40+ वडौली, जय मल्हार 40+ वाघबेल, साई विजय 40+ ओवळा, पोस्टमात्र 40+ भाईंदरपाड़ा, जय मल्हार 40+ मोहगरपाड़ा, कोलशेत 40+, भाड़कुम 40+. इन सभी का आभार आयोजक नंदू पाटिल और सचिन कदम द्वारा. चार ओवर में 46 रनों की दरकार है. मतलब 11.5 रन के रन रेट से उनको स्कोर चेस करना है. इसका मतलब यह है कि हर बॉल पर 2 रन बनाने हैं, ये आप समझ सकते हैं. और 2 बैटर्स अब ग्राउंड में उतरते हुए अर्णव स्पोर्ट्स विक्रोली के लिए.
तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है 70-70 स्पोर्ट्स के यूट्यूब चैनल पर। हमारे जो मैदान के दर्शक हैं उनका स्वागत। पिछले 3 दिन से चल रही है टूर्नामेंट का आज आखिरी दिन। आज संदीप दळवी को हम मैदान में देख रहे हैं, जो हमारे लिए बहुत बड़ी खुशी की बात है। द ऑनेस्ट पॉलिसमॅन माणूस उभा वर्दीतला आणि म्हणूनच सण साजरा होतोय गर्दीतला, तो हमारे संदीप दळवी, इनका भी हार्दिक स्वागत। दोस्तों मैचलेस, जो आज सुबह मैंने जिक्र किया, मुंबई के लेफ्ट आर्म गेंदबाजों की फहरिस्त अगर बनाई जाए, संदीप दळवी, सुनील इंदुलकर, जैसा हमने जिक्र किया, वन ऑफ द फाइनेस्ट लेफ्ट आर्म बॉलर्स आज की जनरेशन में अगर हम देख रहे हैं तो डेफिनेटली अनिकेत सानप, विक्रांत चौहान, अभिजीत बोरकर जैसे खिलाड़ियों की याद आती है। फिर हम चलते हैं भरत वाघेला, दीपक शाह की तरफ। मुंबई ने हमेशा लेफ्टी जो गेंदबाज है वो बहुत हाई क्वालिटी के दिए हैं। सचिन सावंत और सतीश दो ओपनिंग बैटर्स है, सचिन एंड सतीश। और हर्षित शौर्य 11 के लिए पहला ओवर अब वहां पर प्रारंभ किया जाएगा। भरत मेहर, अमृत 11 मुंब्रा के लिए भरत मेहर को आपने कई साल खेलता हुआ देखा, आज भी एक्टिव है। स्पीड स्पोर्ट्स क्लब मेरे ख्याल से उनका जो क्लब है, और बिल्कुल यह बाजू में मुंबई क्रिकेट क्लब जो उसकी कोचिंग भी करते हैं। भरत मेहर ये भी एक लेफ्ट आर्म का बहुत बड़ा नाम, एक ऐसा ऑलराउंडर। संदीप दळवी और भरत मेहर को बॉलिंग करते हुए देखना मतलब आज रविवार का दिन बन गया। शशि साटम तो मन में सोच भी रहा होगा कि शायद मुझे भी ये लोग के सामने बैटिंग मिल जाए, कुछ पुरानी यादें ताजा हो जाए। मैचलेस राहुल, मैचलेस अमृत राहुल, एक कड़क मुकाबले किसी जमाने में हुआ करते थे, वंस अपॉन अ टाइम इन मुंबई। सिक्सर बॉल से शुरुआत होती हुई, यहां पर फॉलिंग स्वीप मारने का प्रयास, बॉडी बैलेंस अच्छा नहीं था लेकिन टाइमिंग अच्छी थी। सिक्सर की बॉल हम देख रहे हैं, काफी दूर दराज तक ट्रैवल भी हो रही है। चंद्रकांत शेट्टी ने अभी जो ब्यौरा रखा उसके मुताबिक 6 भी लग रहे हैं, 4 भी लग रहे हैं और विकेट्स भी गिर रहे हैं। तो 1 रन, खाने में नमक नहीं तो क्या मजा, और रबर बॉल क्रिकेट में सिक्सर नहीं तो क्या मजा। बहुत नमकीन क्रिकेट यहां पर शुरू हो चुका है। सचिन सावंत 1 रन पूरा किया, अब स्ट्राइक पर आ चुके हैं सतीश ने इस बार लपेट लिया है, और क्या बात है, ऐसा लपेटा कि इसके सामने तो चिकन लपेटा भी कम पड़ेगा। व्हाट अ शॉट, हॉट शॉट, और ये लगा सुपर 6। और सिक्सर के बॉल पर जब सिक्सर लगता है ना तो पूरी दुनिया तो खुश होती है, लेकिन सिक्सर के केतन भाई भी खुश होते हैं कि एक ऐसा बॉल हमने बनाया। यश चोपड़ा जैसे हर फिल्म के बाद बता देते आप जरूर हमारी फिल्म देखने आइए, हमने प्यारी फिल्म बनाई है। इस बार धीमी गेंद थी, पूरी तरह से चारों खाने चित किया था वहां पर फाइन लेग पर। संदीप दळवी ने गेंद को फील्ड किया, स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पर। तो बिल्कुल हमारे केतन शेठ भी यही कह रहे हैं, हमने बहुत प्यार से ये बॉल बनाए हैं और आज शाम को एक मेगा लॉन्च है कलरफुल सिक्सर रबर बॉल्स का। पहली बार रबर बॉल की दुनिया में एक नया आविष्कार। क्रॉस बैटेड शॉट बराबर से बल्ले पर ले नहीं पाए थे, रन जरूर मिला है। ग्राउंड थोड़ा सूख भी गया है, बॉल तेज ट्रैवल भी हो रही है। ग्लेन वैती के पास जाती हुई गेंद, 40 प्लस जब आप खेलते हैं तो आपके पास लगभग 20 साल का क्रिकेट का एक्सपीरियंस है। 11 खिलाड़ियों का 20 साल का एक्सपीरियंस मतलब 220 साल का एक्सपीरियंस इस वक्त मैदान में फील्डिंग कर रहा है, और 220 साल का एक्सपीरियंस इस वक्त मैदान में बैटिंग कर रहा है। 440 साल का क्रिकेट का एक्सपीरियंस इस वक्त आप देख रहे हैं। दैट इज द पावर ऑफ क्रिकेट। जलीश शेख विकेट कीपर है और बोल रहे भरत मेहर कासरगोडवली एंड से। इस बार फुल टॉस बॉल थी, भले पर ले नहीं पाया बराबर। हालांकि कैच भले ही उड़ा था लेकिन दूर से दौड़कर आना पड़ा था प्रणय घरत को। अच्छा थ्रो रहा लेकिन रन लेने से नहीं रोक पाए थे। स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा है कुल मिलाकर 11 रनों पर। 46 रन बनाने हैं, 11 बने हैं, 35 रनों की जरूरत है। और जलीश शेख
वहां पर थोड़ा शाबाशी देते हुए भरत मेहर को। भरत मेहर, मुझे आज भी याद है अमृत 11 बुमराह ने जब जाम्बोरी मैदान में बीजेपी चषक जीता था और मकरंद को स्कूटी मिली थी। आई थिंक दैट वाज द हाईएस्ट पीक पॉइंट। लॉयड साटम मेरे से अग्री भी करेंगे। इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, इसको बोलते हैं कड़क। मतलब इससे कड़क कुछ नहीं, लिज्जत का पापड़ भी नहीं, कुर्रम कर्रम। 6 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 17। तो पहले ओवर में 17 रन। अगर 2 ओवर को कंपेयर करें तो पहली पारी में पहले ओवर में 6 रन दिए थे सचिन शेठ ने, और यहां पहले ही ओवर में 17 से प्रभावशाली शुरुआत की है भरत मेहर के सामने। सतीश इस वक्त 2 6 की सहायता से खेल रहे हैं 15 पर, और 2 पर खेल रहे हैं सचिन। सतीश और सचिन बिल्कुल अभी 2 दिन पहले एक व्हाट्सएप मैसेज आया था, पृथ्वी शॉ नॉट आउट ऑन 60 और उनके पार्टनर नॉट आउट ऑन 1। फायर एंड आइस, बिल्कुल वैसे फायर एंड आइस बैटिंग है इस वक्त। बहुत सालों बाद मुंबई फाइनल में पहुंची है, एंड लेट्स होप दे डू वेल अगेंस्ट मध्य प्रदेश। और अब फील्डिंग में थोड़ी तब्दीली, सचिन कदम को आउटफील्ड में भेजा जा रहा है। सचिन कदम इस टूर्नामेंट के आयोजक और हमारे नंदू पाटिल। सुशील सोनावणे स्वयं पानी लेकर चले गए थे। अब ओवर बचे हैं 3 और 3 ओवर में मैच जीतने के लिए रन चाहिए 29। 10 का रिक्वायर्ड रन रेट हर वक्त रहेगा। लेकिन सबसे अच्छी बात है दोनों ओपनर्स, क्योंकि इस वक्त बारिश नहीं हो रही है, पिच सूख गया है, ग्राउंड भी सूखता जा रहा है, बॉल बल्ले पर बिल्कुल बराबर आ रही है, गलतियों के लिए अवकाश बिल्कुल शून्य रहेगा। स्ट्राइक पर तैयार होते हुए वहां पर सचिन। नए ओवर की शुरुआत, बॉलर और यहां पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर लगने वाला बेहतरीन चौका। अमित का भव्य स्वागत। अर्नव स्पोर्ट्स विक्रोली। स्कोर आगे बढ़ता हुआ 21। 25 रन और चाहिए। एक अच्छा स्कोर खड़ा किया गया है, लेकिन जब भी फुल टॉस बॉल आएगी, शॉर्ट पिच गेंदें आएगी, हाफ ट्रैकर आएगी, सीधा मैदान के बाहर नजर आएगी। 6 और प्रीमियम क्वालिटी रबर बॉल्स से ये टूर्नामेंट आप देख रहे हैं, और आज कलरफुल रबर बॉल्स का लॉन्च किया जाएगा। इस बार बेहतर बॉल थी, तेज सीधा विकेटों में आती हुई। बहुत अच्छा फॉलो थ्रू भी रहा था गेंदबाज अमित का, लेकिन एक लेग बाय शशि साटम द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन। 22 विदाउट लॉस, 24 टू विन। सचिन और सतीश की जोड़ी। और इस बार सुर्रा हो गई गेंद, शूटर बॉल। और खास करके रबर बॉल क्रिकेट में ये गेंदें हो सकती है, चाहे मिट्टी का विकेट हो या फिर डामर का हो या फिर सीमेंट का हो। 22 विदाउट लॉस। इस बार स्टैंड एंड डिलीवर, मानो गोल्फ खेल रहे हैं, गेंद को भेज दिया एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर लगने वाला गगनचुंबी छक्का। ऐसा लगा जीव मिल्खा सिंह गोल्फ खेल रहे हैं। सीधा गेंद आई और रबर स्टैंप लगा दिया सतीश ने, और यह छक्के की बदौलत स्कोर को और मजबूती मिलती हुई स्कोर आगे बढ़ता हुआ 28 पर पहुंचा। अब केवल 18 की जरूरत है। इस बार भी हरकत ली, हरकत में ही बरकत है। मंडप के ऊपर से जाती हुई गेंद, उड़न खटोला, 6 रन।
स्कोर आगे बढ़ता हुआ 34। अर्नव स्पोर्ट्स विक्रोली के लिए रन अभी इतने तेज बन रहे हैं कि जितना तो ढोकाड़ी नाका से निकलने वाली रिक्शा का मीटर भी तेज नहीं घूमता। बहुत तीखे तेवर यहां पर बताता हुआ सतीश। 4 6 लगा चुके इस पारी में। अमित की गेंद इस बार थोड़ा सा अपने आप से नाराज, हिट विकेट, अपना संतुलन खोया, क्रीज में काफी डीप चले गए थे। अमित ने आखिरकार एक बड़ा विकेट हासिल किया। 2 6 खाने के बाद यह विकेट उनके लिए वाकई में गोल्डन विकेट से कम नहीं था। ओवर समाप्त होता हुआ दूसरा और 2 ओवर के मुकम्मल होने पर स्कोर है 34, यानी कि अब 2 ओवर में रन चाहिए 12। बैटर है बंटी। 12 बॉल 12 और नया ओवर करने के लिए अब संदीप दलवी। बाएं हाथ का मैंने देखा हुआ सबसे कंसिस्टेंट गेंदबाज संदीप दलवी का सिक्का चलता था। मतलब संदीप दलवी, दीपक शाह, भरत वाघेला, सुनील इंदुलकर, ये एरा की जब बात आती है, आज वैशाल आंगणे को भी हम याद करेंगे, भरत महर की उम्र जब 22-24 साल की थी, वो किसी के ऊपर मेहरबानी नहीं करता था, ऐसा महर था। संदीप दलवी लेजेंडरी प्लेयर्स है। और संदीप दलवी मैचलेस का एक बॉलिंग अटैक हुआ करता था। शांतनु गायचोर 2 ओवर, उमेश मांजरेकर 2 ओवर, संदीप दलवी 2 ओवर, सचिन जगताप 2 ओवर, ये 8 ओवर। 5वां बॉलर कभी कभार विशाल बापा तावड़े या और कोई ऑप्शन जब रहता था, बट ये 8 ओवर यही 4 लोग करते थे। उमेश संतु की जोड़ी वन ऑफ द बेस्ट पेयर्स ऑफ ऑलराउंडर्स, दोनों ओपनिंग बैटर्स भी और दोनों ओपनिंग बॉलर्स भी बहुत रहे। और शांतनु गायचोर तो उसमें और एक अलग क्लास था, विकेट कीपर, बॉलर, बैटर, ऑलराउंडर एंड कैप्टन। सेम उमेश मांजरेकर, बैटर, बॉलर, वाइड बॉल। उमेश ने बहुत कम बार विकेट कीपिंग की है, लेकिन उमेश और संतु का जब नाम भी आप लेते हैं ना, तो आपके होंठ जो है वो खुशी से खिल उठते हैं। ऐसे लेजेंडरी मैचलेस 11 के संदीप दलवी को आप देख रहे हैं बॉलिंग करते हुए। स्कोर नाउ 35, 11 टू विन। इस बार बैकवर्ड ऑफ स्क्वायर खेला है, 1 रन आसानी से पूरा किया वहां पर सतीश ने, क्योंकि सचिन ने 1 रन पूरा किया, सतीश आउट हुए और अब उनके साथ जुड़ चुके हैं बंटी। बंटी ने बेहतरीन टाइमिंग के जरिए खेल दिया और ये लगा सुपर 6। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच गया है 42 पर। अब 4 रन और चाहिए और बंटी जिसने आते ही बजा दी है खतरे की घंटी। बैकफुट पे जाकर पंच लगा दिया, रुकेगी नहीं और गेंद झुकेगी भी नहीं, और इसके साथ ही भव्य विजय हासिल किया 9 विकेट से। अभिनंदन अगले दौर में प्रवेश करने के लिए यहां पर हर्षित शौर्य 11 के सामने भव्य विजय। अर्नव स्पोर्ट्स विक्रोली की पहले राउंड में उन्होंने केआर शेट्टी किंग्स बेलगांव को पराजित किया, दूसरे दौर में हर्षित शौर्य टीम को पराजित किया और अब उनका अगला मुकाबला होने जा रहा है धनविन अलीबाग के सामने। धनविन स्पोर्ट्स अलीबाग